भूषण आणि शर्मिष्ठा यांची भेट झालीच नाहीये, कारण भूषण त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे 3 महिने अगोदरच सुटलेला आहे. अप्पू कुठे गेला होतास? अप्पूच्या घरी त्याच्या आईवडिलांचा फोटो सापडला, भूषण आणि शर्मिष्ठा. हा बोलसे. इथे एका बाईंनी असं सांगितलं की शर्मिष्ठाचा रस्त्यात ऍक्सिडेंट झाला, की एका गाडी समोर आली. अरे ही गेली कुठे? मला तुम्ही माफ करावं म्हणून मी पश्चाताप झाल्याचं नाटक केलं होतं. हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा मी कायमची परदेशी गेले असे. दादांनी सांगितलंय तसं पत्र लिहायचं. आता त्या पत्रामुळे तुझा तनयाचा शोध थांबेल. झाले भजन आम्ही नको तव चरणा, आम्ही नको तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. झाले भजन आम्ही नको तव चरणा, आम्ही नको तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना. झाले भजन आम्ही नको तव चरणा, आम्ही नको तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना. घालीन कांगड वंदीन चरण डोळ्यान पाहिन लोकसे. लिंगन आनंद पूजन भवे वाळीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या धनं त्वमेव सर्वं देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियत्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं वनस्पति नारायणाय समर्पयामि. अहं केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण गणपती बाप्पा मूर्ती. अस्मिता मॅडम, माझा अप्पू इथेच आहे ना? कळलं आम्हाला. तसं लगेच आलो आम्ही इथे. हो मीच अस्मिता, आणि हो अप्पू इथेच आहे. हो तुमचीच वाट बघतोय तो. हा काय अप्पू कुठे? अप्पू इथे होता आता. अप्पू मॅडम मी बाहेर बघून येतो. हा हो आतमध्ये बघा. अप्पू कुठे गेला? अप्पू हो आता इथे आरती कर. एक मिनिट आत असेल. अप्पू आत असेल का? अभि आत आहे का अप्पू? मॅडम नाही, काय झालं? नाहीये मॅडम, नाहीये बाहेर सुद्धा नाही. इथे होत. अप्पू मी इथे आहे. अप्पू तू तिथे का लपला होतास? आई बाबा लपले होते म्हणून मी पण लपलो होतो. कसा आहेस तू? तुला पायीपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. मग तू मला सोडून का गेलीस? कत्ती तुझ्याशी.
सॉरी. तू परत मला सोडून नाही जाणार. नाही, कधीच नाही जाणार. शर्मिष्ठा, अगं मी डॉक्टरकडे सुद्धा गेले होते तुला शोधत, पण तिथे तू नव्हतीस. हो, अप्पूची आठवण आली तशी शुद्धीवर आले मी आणि तडक त्याला बघायला देवळात निघून गेले. पण 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतं, खूप ट्रॅफिक होतं, म्हणून वेळ लागला. आणि आम्ही दोघं मंदिरामध्येच भेटलो. तिथे अप्पूच्या फोटो खाली इथला पत्ता होता, त्यामुळे मग आम्ही लगेच इकडे आलो. पण आता सगळं छान झालं, सगळी बाप्पाची कृपा. माझा विश्वास होता सगळं मंगलमय होणार. गणपती बाप्पा मावशी, हे सगळं माझ्यासाठी? होय बाळा, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. हे सगळं मी घरी घेऊन जायचं? हो. थँक्यू. अप्पू, अप्पू, तू तू तुझ्या मावशीला विसरणार नाहीस ना? नाही, मावशी तुला कसं विसरीन. उलट मी तुला घरी घेऊन जाईन. तुम्हाला सांगते, अप्पू खरंच खूप शहाणा मुलगा आहे. अजिबात त्रास दिला नाही त्याने आम्हाला. खरंच आपल्याच घरात असल्यासारखं वाटतंय त्याला अगदी. आणि एकदा का मुलांना लळा लागला ना की मुलं तिकडचीच होऊन जातात. हो ना, आणि मग आपणही त्यांच्यात गुंतत जातो. आता अस्मित आणि त्याची बघा किती छान गट्टी जमलीये. तुमच्यासारखी देव माणसं भेटली ना, म्हणून आमचा अप्पू आम्हाला सुखरूप मिळाला. तुमचे आभार कसे मानू हे आम्हाला कळतच नाहीये. अहो, आभार कसले मानताय? असे आभार मानून तुम्ही आम्हाला पर्क करताय. आणि आफ्टर ऑल हे अप्पूच्या मावशीचं घर, हो ना अप्पू? हो. मला तर वाटतंय आपले मागच्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असावेत. खरंच. अहो, तुम्ही तर रक्ताच्या नात्या पलीकडचं नातं जोडलेत आमच्याशी. आता पुन्हा इथं अगदी हक्कानं यायचं. हा, हो नक्की. आणि तुम्ही सगळे सुद्धा या आमच्याकडे. बरं, आता निघायला हवं. अप्पू, घरी निघायचंय ना? हो. ये 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 ये. बाय आजी. बाय बाय. बाय बाय मावशी. बाय मावशी. बाय. तू नक्की येशील ना मला भेटायला? हो. चला, येतो. बाय. चल. चल. अस्मिता,
येतेस ना? हो. मावशी मला तुला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचं? आधी डोळे बंद कर मग सांगतो. आता उघड. हे तुझ्यासाठी. तू जे आमच्या घरी येशील तर या बस मधनं बसून ये. येशील ना? प्रॉमिस? प्रॉमिस. बाय. तू नक्की येशील ना मला भेटायला? हो. तू जे आमच्या घरी येशील तर या बस मधनं बसून ये. अस्मिता, तुला असं हळूहळू चालणार नाही. तनयाला आणि अप्पूला हळूहळू का होईना विसरावं लागेल. कसं विसरू अप्पू? तोही नाही विसरणार मला. त्याने मला प्रॉमिस केलंय तो मला भेटायला येणार आहे इथे. अभि तो येईल ना मला भेटायला? अस्मिता, तू तुझं कर्तव्य केलं आणि ते करता करता तू त्या छोट्या मुलात खूप इन्व्हॉल्व झालीस म्हणून तुला आता त्रास होतोय. आता अप्पू बद्दल सांगायचं झालं तर तो मे बी तो येईल केव्हा. पण तू कायम त्याच्या लक्षात राहशील. वेगळी आहेस तू. नाही नाही, इट्स ओके यार. आता माझं कौतुक करायची गरज नाहीये. हाय नो असंच मी. ओके, मी आपल्यासाठी कॉफी करून आणतो. ओके. त्याने असं का वागली? तिच्याबद्दलचा माझा अंदाज एवढा कसा चुकला? दादासाहेबांनी सांगितलंय तसं पत्र नाईलाजाने लिहिलंय मी. पण रघुला आणि दादांना एक गोष्ट माहिती नाहीये.
या पत्राच्या मागे मी लिंबाच्या रसाने दादासाहेबांचं नाव लिहिलंय. तनयाकडून माहिती मिळण्याचा मार्ग कायमचा बंद झाला असेल तर मला नवा मार्ग कधी सापडेल? अस्मिता मॅम हुशार आहे. कधीतरी त्या हे पत्र मेणबत्तीच्या उजेडासमोर धरतील आणि त्यांना दादासाहेबांचं नाव दिसेल आणि मग त्यांना सगळं समजेल. देवा, अस्मिता मॅमला हा क्लू कळू द्या. काय ग पारू, सारजा अजून घरी कशी ग? कामाला नाही गेली? शेवंते, अगं मला तर वाटतं हिने नोकरी सोडली बघ. काहीतरीच काय, पोरग अजून शिकते आणि नोकरी कसली सोडेल? काय गव्हड सापडले की काय असं? देवा, तुझे माझ्यावर लय उपकार आहेत बघ. अशीच कृपा दृष्टी माझ्या लेकरावरही ठेव. माझा लेकरू खूप शिकू दे देवा, शिकून मोठा साहेब होऊ दे त्याला, म्हणजे आमचे सुखाचे दिवसही परत येतील. लेकराचाच फोन आहे. हा आई, कशी आहेस? अरे बाळा, तुझीच आठवण काढली होती बा. आता 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आई, मला पण तुझीच आठवण येते कालपासून, म्हणून आता फोन केला. सगळ्यात आधी मला सांग, तुझा अभ्यास कसा चाललाय आणि शनिवारी का नाही आला? आई, अभ्यास छान चाललाय. परीक्षा आली ना माझी, परीक्षा झाला की येतोच मी. हे रे माझ्या पोरा, लवकर ये, वाट बघते मी तुझी. हो आई. आणि आई, मला नोकरी लागली ना की तू फॅक्टरीत काम करायचं नाहीस. अगं, मग आपण चाळीतही नको राहूया. हा, तू मोठा माणूस झालास ना की आपण फ्लॅट मध्ये राहायला जाऊ. हा, माझी सून काही या घरात राहणार वय? काही आई, या तुझं पण ना. हिचा पगार 8,000 आणि मोबाईल काय मिरवते, फ्लॅटच्या वार्ता काय करते. हिचं लक्षण काय ठीक नाही. आज घरी दिसते, आज काय तो निकाल होता. सारजा, हे सारजा, चल बाहेर ये.
आज बरीच हिंमत वाढलेली दिसते तुझी, हा? आणि बरी भेटलीस तू आज मला. 4 वेळा येऊन गेलो तुझ्या घरी. दाराला कुलूप लावून जातेस, मला टाळतेस. हे बघ सारजा, बऱ्या बोलानं ही रूम खाली कर. काय का खोली खाली करायची म्या? माझी खोली आहे, म्या नाही खाली करणार. काय बी झालं तरी इथून जाणार नाही मी. हा, अरे अशी कशी जाणार नाहीस तू? हा, हे घुसाऱ्या, सगळं सामान बाहेर काढा. जाऊ नका, मी आता सांगते तुम्हाला. सगळं सामान बाहेर काढा. एक पण सामान ठेवू नका. मदत करा ना. ते पण घ्या, चला. अरे मी कुठे घेऊन चाललाय? आम्ही घेतलेले नाहीये तुमचे. मी पैसे घेतलेले नाहीये तुमचे. अरे ऐका ना. यातून शीलाताईच असू शकतील मला. सगळं सामान बाहेर काढा, सगळं. अरे अरे असं नका ना करू. एक पण वस्तू आत राहिली नाही पाहिजे. चला. अरे तुम्ही बघत काय बसलाय? मदत करा ना मला. मी काही चुकलेले नाहीये, मी काय पण चुकीचं केलेलं नाहीये. मदत करा ना हो माझी. चल बंडू. सगळं सामान बाहेर काढा. अरे काय करताय? हे का सगळं? काय केलं हे? काय झालं हे? या बाईचं सामान बाहेर का फेकताय तुम्ही? तुम्ही कोण? मी एकटी बाई माणूस बघून हा हिराला लट्ट्याची माणसं माझ्यावर दमदाटी करतात. मला घराबाहेर काढतात. माझी मदत करा. हो शेठ, हे जे चाललंय ना ते सगळं थांबवा, नाहीतर पोलिसात देऊ. हो, पण तुमचा काय संबंध? हा, आणि का मध्ये पडताय तुम्ही? प्रत्येक असहाय्य माणसाशी माझा संबंध आहे. मी अस्मिता, खासगी गुप्तहेर. असं असेल तर मलाच तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. म्हणजे अहो, ही बाई आहे ना सारजा, एक नंबरची लबाड बाई आहे, लबाड. हे बघा, नेमका काय प्रकार आहे ते स्पष्टपणे सांगाल का? अहो, ही जी खोली आहे ना, ह्या बाईकडून मी विकत घेतली आहे. हिला मी पैसे सुद्धा दिलेत आणि आता ही खोली मला द्यायला तयार नाहीये. कागदपत्र आहेत माझ्याकडे. नाही ताई, खोटं बोलतोय हा. मी कशाला इकीन याला घर? तुम्ही हवा असल्यास शीलाताईंना विचारा. मी खरंच नाही इकली ताई याला खोली. मला वाचवा. शांत हो, शांत हो. हे बघ, तू जर खरं बोलत असेल तर मी तुला नक्की वाचवेन यातून. शांत हो. तुमच्याकडचे कागदपत्र दाखवता जरा. हो, आहेतच. घर नाही त्या डर कशाला, पण सध्या नाही आहेत, घरी आहेत. हो शेठ, मग ती जाऊन पहिला घेऊन यायची, मग कळल खरं कोण आहे आणि खोटं कोणतं. आणि जरी तुमच्याकडे कागदपत्र असली तरीही तुम्हाला जे काही करायचंय ते कायद्याने करायचं. ही कुठली पद्धत आहे एखाद्याला घरातून बाहेर काढायची? कुठल्याही असहाय्य स्त्रीवर झालेला अन्याय मी सहन करणार नाही. चला रे. झालं, जा आपल्या घरी. जा जा आता. शांत हो. हे माझं कार्ड आहे. हा, यावर हा माझा नंबर आहे. तुला काहीही वाटलं तरी मला कॉल कर. ओके? पण मला नंबर लावता येत नाही ताई. म्हणजे माझ्या पोरांनी माझ्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर टाकून दिलेत ना तेवढेच मला फोन लावता येतात. बरं,
बरं बरं, हरकत नाही. माझ्या कार्डचा फोटो आणि माझा नंबर सेव्ह करून देते तुला. हा दे. हा गिरे बंडी. बरं, तुझा मुलगा कुठे असतो? माझं लेक पुण्याला असतो शिकायला. त्याला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा तो येतो मला भेटायला. बर, हे घ्या झालं. घे. आता तुम्हाला लावता येईल ना फोन? वय आता जमल. बरं, या शीलाताई कोण आहे? तुझी मोठी बहीण आहे का? नाही नाही, माझी मोठी बहीण नाहीये ती, पण मला बहिणीसारखीच आहे. नात्यात नाही लागत, पण मला लई मदत करते ती. मॅडम, आता शिडरावचा फोन आलता. तो म्हटला सफाळ्यात हिम्मतला ज्यानं बघितले ना तो माणूस सापडलाय. आपल्याला त्याला भेटायला पाहिजे. निघूया लगेच. बरं सारजा, आता आम्हाला निघावं लागेल. तुझ्याकडे नंबर दिलाय, काही गरज लागली तर लगेच कॉल कर. काळजी घे. येतो आम्ही. चल मॅडम. लक्ष्मी हे घे. हे काय ताईसाहेब? मी सांगितलं म्हणून डॉक्टरांनी पैसे कमी केलेत. घे घे. खरं सांगू शीलाताई, तुमचे खूप उपकार झाले. तुम्ही एवढी धावपळ केलीत म्हणूनच माझ्या पोरावर टायमात इलाज झाला बघा. लक्ष्मी, तू, सारजा, मला माझ्या बहिणींसारख्याच आहात तुम्ही. अरे हो, माझा फोन वाजत होता ग मगाशी. सारजा हे का फोन करत होती मला? एक मिनिट हा लक्ष्मी. हॅलो शीलाताई. हा सारजा, फोन का केला होतास ग तू? हिराला त्याची माणसं आली होती. काय? वय ना, कुठे होता तुम्ही? अगं, आपल्या फॅक्टरीतली लक्ष्मी आहे ना, तिला घेऊन गेले होते मी आपल्या फॅक्टरीतल्या दवाखान्यात. तिच्या मुलाला लागलंय ना, आणि मलाही बरंच नाही. अगं, मी तुझा फोन आत्ता पाहतीये बघ. बरं मला सांग, काय झालं तिथे? काय झालंय तुमचं बोलणं? खूप मोठं संकट आलं होतं, पण अस्मिता मॅडम मदतीला धावून आल्या, त्यामुळे वाचले. कोण मॅडम? अस्मिता मॅडम. अस्मिता मॅडम? होय, नीट बघा हा फोटो. तुम्ही सफाळ्यात नक्की आलाच पाहिलं? हो, हाच होता तो. सफाळ्यात कुठे पाहिलं त्याला? सफाळ्यात त्याला शंकर या नावाने ओळखतात. सकपाळ्यांच्या मळ्यात मजुरी करतो हा. 8 दिवसापूर्वी मी सकपाळ्यांकडे गेलो होतो, तेव्हा याला पाहिलंय. सिट बंडू, तुम्ही यांच्यासोबत त्या सफाळ्यात जा. हे त्या सकपाळांचा मळा दाखवतील तुम्हाला. तर हिम्मतला काहीतरी वेगळं कारण सांगा, पण इथे घेऊन या. येस मॅम. एक दरवाजा बंद झाला तर देव दुसरा दरवाजा उघडतो, हो ना? करेक्ट. तनयाचा मार्ग बंद झाला असला तरी सुद्धा आता आपल्याला हिम्मतचा पत्ता कळलाय. ती तनया तर हातातून निसटली, पण काहीही झालं तरी हा हिम्मत हातातून निसटता कामा नये. जेव्हा बघावं तेव्हा कुलूपच या दाराला. काय ग, पुढे गेला सारजाबाई? मला नाही माहित. बरं, त्यांना सांग पतपेढीतून आलो होतो. ते पत्र लाव दाराला. आपण ते साहेब, ही नोटीस काय काढणार आहे त्या अडाणी बाईला? जाऊ दे ना, आपण आपलं काम करू. ठीक आहे.
तनया परदेशात निसटली याला तू आणि अस्मिताने दाखवलेली अति माणुसकी कारणीभूत आहे, दुसरं काहीही नाही. नाही, तुम्ही माफ वगैरे केलं ना तिला, तिच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली नाही. आणि या उपकाराची परतफेड तिने कशी केली तर तुम्हाला फसवलं. अस्मिता काय स्वतःला फार हुशार समजते का? नाही, हुशार आहेच ती, नो डाऊट अबाउट इट. अरे पण कधी कधी अनुभवाचे बोल सुद्धा महत्वाचे असतात. अहो अनु, माफ कोणाला करायचं, दया कोणावर दाखवायची, काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. अस्मिताने तेही केलं नाही, माझं ऐकलंही नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे अभि? सॉरी अस्मिता, मी जरा हार्शली बोलतोय, पण नाही दादा, बरोबर आहे तुमचं. तनयाच्या बाबतीतही तुमचा अंदाजच बरोबर ठरला. आय सॉरी. ठीक आहे, तुला रिअलाइज झालं हेच महत्वाचं. इथून पुढे अशा चुका होऊ देऊ नका. दादा, हिम्मतचा पत्ता कळलाय. तो सफाळ्याला आहे. माझे सहकारी तिथे गेले आता. अस्मिता, तो हिम्मत लवकर सापडेल आणि तुझ्या बाबांना मारणाऱ्या त्या दुष्ट माणसाला शिक्षाही होईल. पण एकदा का त्या माणसाला शिक्षा झाली की आम्हालाही तुमच्याकडून अजून एक गोड बातमी ऐकायची आहे, हे विसरू नका. काय हो ना. नाही, आम्हाला पण कोणीतरी आजी आजोबा म्हणणारं आलं पाहिजे ना या घरात. आणि सरंजाम्यांच्या घराला वारस पाहिजे, आता त्याचीच वाट बघतोय आम्ही. पण त्यासाठी केस सॉल्व्ह होण्याची वाट बघायची काहीच गरज नाही का? खरंय. आणि बाळाच्या पायगुणानं तुझ्या बाबांची केस सॉल्व्हही होईल. बरोबर आहे. हे बघ अस्मिता, तुझ्या वडिलांच्या केसच्या पाठीमागे लागू नकोस असं मी सांगणार नाही, पण तू तुझ्या आयुष्याचा, तुझ्या सुखाचा सुद्धा विचार कर. अभिचा विचार कर, या घराचा विचार कर. टेक केअर. विचार करा हा. हे बघ, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. डोंट वरी, आय एम विथ यू. ओके? सुपर सीना, बिग बॉयज, लेझी गर्ल. मीना सुपर सीना, बिग बॉय, लेझी गर्ल. कमळे, हा, तुम्ही खेळा, मी आलेच. कोणी आलं होतं का ग? कोण येणार होतं का? उद्या येणार आहे. उदय नाही ग, सकाळी तो हिरालाल येऊन गेला ना, त्याच्याबद्दल बोलतीये मी. मग अशी 2 माणसं आली होती. कोण माणसं आली होती? हा, पतपेढीतून 2 माणसं आली होती. त्यांनीच हे पत्र ठेवलंय. हा, मागच्या हप्त्याला बी एक पत्र आलं होतं, पण कुठं ठेवलंय माझ्या काही लक्षात नाही आता. यांचे फंडाचे पैसे आले असतील. शिलाताईंना घेऊन पतपेढीत जायला हवं आता. मी येते. चला.
तुझ्या वडिलांच्या केसच्या पाठीमागे लागू नकोस असं मी सांगणार नाही, पण तू तुझ्या आयुष्याचा, तुझ्या सुखाचा सुद्धा विचार कर. अभिचा विचार कर, या घराचा विचार कर. हे बघ, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. डोंट वरी, आय एम विथ यू. ओके. बोल सिद्ध. मॅडम, आम्ही सकपाळांना भेटलो, पण सकपाळांनी असं सांगितलं की हिम्मत 4-5 दिवसांपासून कामावरतीच नाही येते. तो आजारी होता असं ते म्हणाले. म्हणजे सतत भ्रमिष्ठासारखा वागायचा, त्याच्या मुलाची, राजूची आठवण काढायचा. तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना, आम्ही शोधतो त्याला. तो इथेच कुठेतरी असेल, सापडेल आपल्याला. मी, महेश, राकेश, समीर, बंडू सगळेजण शोधतोय त्याला. तो सापडेल. पण केव्हाच येत? प्रत्येक वेळी हे असंच घडतं. प्रत्येक वेळी संधी हाताशी येऊन हुलकावणी देते. हे असं किती दिवस चालणार आहे? मॅडम, आय एम सॉरी, पण आय एम सॉरी सिद्ध. मी उगा चिडले तुझ्या. तुम्ही सगळे तर तुमचं काम अगदी मनापासून करताय. पण नाही, इट्स ओके मॅम. मी समजू शकतो. आम्हाला जसं काही कळेल तसं लगेच तुम्हाला कळवतो. ठेवतो. तो हिम्मत लवकर सापडेल आणि तुझ्या बाबांना मारणाऱ्या त्या दुष्ट माणसाला शिक्षाही होईल. पण एकदा का त्या माणसाला शिक्षा झाली की आम्हालाही तुमच्याकडून अजून एक गोड बातमी ऐकायची आहे, हे विसरू नका. सरंजामेंच्या घराला वारस पाहिजे, आता त्याचीच वाट बघतोय आम्ही. पण त्यासाठी केस सॉल्व्ह होण्याची वाट बघायची काहीच गरज नाही. बाळाच्या पायगुणानं तुझ्या बाबांची केस सॉल्व्हही होईल. हे काय? मी तर बेड सेपरेट केले होते. हे तू बेड सेपरेट केले होतेस. मी जवळ आणले. अस्मिता, पण का? अगं, आपलं ठरलंय ना. हे तू आई दादांचं बोलणं प्लीज मनावर घेऊ नको. प्लीज प्रेशर घेऊ नको. मी तुला सांगितलं होतं, आय एम विथ यू. नाही अभि, मी दादा आणि आईंच्या बोलण्यामुळे हा डिसिजन नाही घेतला. मी पूर्ण विचार करून हा डिसिजन घेतलाय. स्मिता, अजून विचार कर. आय हॅव लॉट्स ऑफ पेशन्स. अभि, आता हा जबरदस्तीचा दुरावा मलाच सहन होत नाही. यापुढे कुठलीही केस सोडवताना मला जगाला अभिमानाने सांगायचंय की मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अभिमान सरंजामे. काय झालं? अरे, मस्त वाटतं. नाही, ऍक्च्युली पहिल्यांदाच तुझ्या तोंडून आपलं दोघांचं नाव एकत्र ऐकतोय. मस्त वाटतंय का? स्मिता, अभिमान सरंजामे. मस्त वाटतंय.
अशीच आहे मी. आणि यापुढे आपल्या नात्यात माझ्या कुठल्याही शोधाने किंवा त्यातल्या यश अपयशाने काहीच फरक पडणार नाही. प्रॉमिस. मी फरक पडू देणारच नाही. आणि शोध फक्त तुझा नसेल, आपल्या दोघांचा असेल. अगं अस्मिता, लाईट्स घालवायला वेळ आहे. मेणबत्ती काढूया. पण गरज काय आहे, थोड्या वेळाने लाईट बंदच करायचं. अभि. किती असं किती असं पत्र, लव्ह लेटर. तनयाचं पत्र आहे. लव्ह लेटर आहे ना? अभि. ओके, बघूया तनयाचं पत्र आहे की लव्ह लेटर आहे. बघू जरी. अस्मिता,